Standard 8, we are going to learn the chapter congruence of the triangle. Triangle has three vertices. This is the triangle. हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत. 3 vertices, 3 sides, ही दुसरी आणि तिसरी. 3 बाजू आहेत व 3 कोण. 3 sides, 3 angles. आता व्हर्टायसेसचं तर महत्त्वाचं नाही, पण आपल्याला 3 बाजू आणि 3 अँगल्स यांनी मिळून आपण म्हणतात त्याचे 6 घटक म्हणतात. 6 कॉम्पोनंट्स. या 6 कॉम्पोनंट्समध्ये टू शो द पेअर ऑफ द ट्रायंगल इज अ कॉन्ग्रंट, जर 2 त्रिकोण एकत्रितपणे आपल्याला ते एकरूप दाखवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आवश्यक असतं 6 भागांची जुळणी झाली पाहिजे ॲक्च्युली. पण ती गरज नाही आहे. 6 भाग म्हणजे 3 बाजू 3 कोण सगळे एखाद्या त्रिकोणाच्या तंतोतंत सारख्या असल्या पाहिजेत अशी अपेक्षा नाही. तर इफ 3 स्पेसिफिक पार्ट, कोणतेही 3 घटक एकतर 1, 2, 3 असू दे किंवा 3 बाजू असू दे किंवा 3 कोण असू दे, तर अशा 3 प्रकारच्या म्हणजे कोणत्याही 3 स्पेसिफिक पार्ट याच्यातले 2 निवडा, याच्यातला 1, याच्यातला 1 निवडा, याच्यातले 2, 3 साईड किंवा 2 साईड किंवा या पद्धतीने तुम्ही बनवत गेला तर त्या टेस्ट ह्या तेवढ्यावरून आपण त्याची तुलना करू शकतो. The one triangle are respectively congruent with the 3 corresponding parts of the other. एकाच्या आणि दुसऱ्याचे करस्पॉन्डिंग पार्ट्सला ते जर समान असतील, एकरूप असतील तर ते इतर भागसुद्धा एकरूप असतात. Then the remaining 3 corresponding parts are also the congruent with each other. It means that the specific 3 parts ascertain the test of the congruence. मग ह्या ज्या असतात त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या टेस्ट दिलेल्या आहेत. टेस्ट म्हणजे कसोट्या. दॅट इज त्या टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. त्या टेस्टमध्ये जनरली आपल्याला त्या 3 स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द ट्रायंगल विच डिफाईन द युनिक ट्रायंगल डिसाइड द टेस्ट ऑफ द कॉन्ग्रुएन्स. त्याचं व्हेरीफाय करूया. तर पहिली टेस्ट आपण बघूया. द 2 sides and the included angle. ही पहिल्या टेस्टचं नाव आहे. 2 साइड अँड द इन्क्लुडेड अँगल. त्याला म्हणायचं SAS टेस्ट. त्याला काय म्हणायचं? SAS टेस्ट म्हणायचं. म्हणजे कसं वाचायचं? साइड अँगल साइड. 2 sides 2 साइड याच्यामध्ये आणि एक अँगल आहे. इन्क्लुडेड म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट असणारा. आता ह्या 2 आकृत्या मी काढलेल्या आहेत. ट्रायंगल ABC अँड द ट्रायंगल LMN. या 2 ट्रायंगल्समध्ये आता नेमकं आपण बघूया. दॅट इज सच दॅट द 2 pairs ऑफ द साइड्स, 2 pairs. आता ह्याच्यामध्ये 2 जोड्या आहेत बाजूंच्या आणि एक अँगल आहे, तो इन्क्लुडेड आहे. इन्क्लुडेडचा अर्थ काय? त्याच्यामध्ये समाविष्ट त्या दोघा बाजूंच्या दरम्यान असणारा तो कोण आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणूया? इन्क्लुडेड. हा इन्क्लुडेड असलेला जो भाग आहे त्याला तो त्यामध्ये समावेश असावा. मग तसंच आपण आता ह्या 2 त्रिकोणांमध्ये ते बघा ठेवताना उलट सुलट ठेवलेले आहेत, सारखे नाही ठेवलेले. तुम्हाला प्रत्येक परीक्षेला कोणतं तर बाजू त्याची उलटी, पण हा उचलून तंतोतंत असंच्या असं ह्या त्रिकोणावर जर ठेवला, मग हा कोण M हा Bवर ठेवला, मग यांची आता आपल्याला संगती करस्पॉन्डन्स जोडायला लागेल. त्या करस्पॉन्डन्स जर पाहिलं तर हा B आणि Mशी त्याचा समावेश आपल्याला दिसून येतो. मग B जर इथे आहे तर हा L म्हणजे बघा याची ABC जर मांडली तर याची संगती कशी जाते बघा. A ची संगती जर आपण आता हा कोण Bला जर असेल Mला तर मध्ये M आला आणि या बाजूला जो आहे, कारण या चित्रावरून दिसतंय आपल्याला, याच्यावरून आता हा L आधी आला आणि हा N, कारण N कोणाशी लागेल? Cशी लागणार. ही जी संगती मिळाल्यानंतर आता आपण काय म्हणू शकतो? तर ह्या जो 2 त्रिकोण आहेत, या 2 त्रिकोण एकरूप कशावरून?
तर त्यांच्यातली बाजू आपल्याला दिलेली आहे. लेंथ ऑफ ए बी, कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ ए बी कोणाबरोबर आहे? लेंथ ऑफ एल एम बरोबर. लेंथ ऑफ नेक्स्ट कोणतं आहे? बी सी. लेंथ ऑफ बी सी, हे बघा ए बी इथे पण दिसतं आपल्याला, संगतीवरून पण आपण चित्र हे जरी नसतं तरी याच्यावरून म्हणू शकतो. बघा आपण ए बी नंतर बी सी, ए बी बरोबर एल एम, बी सी बरोबर एम एन. कॉन्ग्रुएंट आता बी सी बरोबर काय, हा बी आधी घेतला तर इकडे पण तसा एम एन म्हणावं लागेल. लेंथ ऑफ एम एन. तर या दोन गोष्टी झालेल्या आहेत. आता राहिलं काय दुसरी गोष्ट, तर आपल्याला एक राहिली की ए बी सी हा कोण आहे. कारण जे चित्रात दिलं असेल यांचं दिलेलं नाही, त्यामुळे यांची कॉन्ग्रुएन्सी मांडायची नाही, तिथे लिहायची नाही. म्हणून अँगल तुम्ही सिंगल पण लिहू शकतात, पण आपण 3 अक्षरांचं नाव वापरायचं. अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल एल एम एन. हे 3 घटक, पहिला घटक साईड आहे, हे घटक अँगल आहे, है ना. हे बघा या दोन्ही एस एस साईडचे आहेत, म्हणून यांच्यामध्ये असणारा जर एस कुठे आहे? एका बाजूला, अँगल दुसऱ्या बाजूला. म्हणून आता आपण लिहू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल एल एम एन. हे कॉन्ग्रुएंट आहेत कोणत्या कसोटीनुसार? अकॉर्डिंग टू द SAS टेस्ट. SAS टेस्ट ही SAS टेस्ट आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. आता नेक्स्ट जी आहे 3 करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे SSS टेस्ट. याच्यामध्ये काय दिलेलं असणार? जर जेव्हा 2 त्रिकोण तुम्हाला परीक्षेला दिले असतील तर ती कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? तर तुम्ही म्हणू शकता जर त्यांच्या तिन्ही साईड दिलेल्या असतील, म्हणजे जर आपण आता ही जर लहान बाजू असेल तर या लहान बाजूबरोबर ही पण कॉन्ग्रुएंट आहे, ही जर असेल तर साहजिक ही आहे, आणि ही जर असेल तर ही याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. पण अँगल दिलेला नाही, ते कुठेही कोणत्याही प्रकारचा अँगल दिलेला नाही. तर आपल्याला यावरून आपण म्हणू शकतो की ह्या तीनही बाजूंमध्ये आपल्याला कोणत्या कसोटीनुसार, तर कारण काय, तर आपण आता यांच्या जोड्या लिहून घेऊया की कोणत्या कसोटीनुसार ते आहेत. लेंथ ऑफ पी क्यू, आणि संगती जर विचार केला तर तुम्ही ते पण आपण म्हणू शकतो की पी क्यू कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ झेड वाय. लेंथ ऑफ क्यू आर. तर इकडे काय आली कॉन्ग्रुएंट? वाय एक्स. लेंथ ऑफ वाय एक्स. लेंथ ऑफ आर पी. चा जर आपण विचार केला तर आरची संगती कोणाशी आहे? एक्सशी आहे. कॉन्ग्रुएंट लेंथ ऑफ एक्स झेड. याची संगती जर लावली तर तुम्ही बघा पी क्यू आर झेड वाय एक्स. झेडचा कोणाबरोबर जोडी आहे? पी बरोबर आहे. एक्सची कोणाच्या? आर बरोबर आहे. ही जरी लिहिली तर या कंडिशननुसार याच्यामध्ये काय आपण म्हणूया की ट्रायंगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल एक्स वाय झेड हे जे आहेत हे अकॉर्डिंग टू द SSS म्हणजे काय? साईड टेस्ट. साईड टेस्ट अकॉर्डिंग टू साईड टेस्ट दे आर कॉन्ग्रुएंट. आपण ह्या टेस्टचा असा वापर करतात. या कसोट्या आहेत याच्यातून चेक केलं जात असतं. थर्ड आहे 2 अँगल्स अँड देअर इन्क्लुडेड साईड म्हणजे अँगल एस अँगल. याच्यावरून आपल्याला दिसतं की अँगल दोन्ही बाजूला आहेत आणि मध्ये साईड आहे. जसं याच्यामध्ये आपल्याला SSS दिसत होतं की साईड इथे एक पण अँगल नाही. तर अँगल एस अँगल म्हणजे साईड अँगलमध्ये काय आपण म्हणता येईल की हा इथे याच्याशी कॉन्ग्रुएंट कोणता असेल? अँगल याच्याबरोबर जर आपण ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल EDF त्यांची नावं कसे पण घेतले तरी चालतील, पण आता संगती जोडताना आपल्याला बघावं लागेल की संगती कोणाशी आहे. एक्स बरोबर कोणाची लागते संगती? आपण इकडे असा ॲरो करून ठेवायचा, संगतीनुसारच सगळं हे करायचा. एक्स बरोबर जर आपण म्हटलं तर हा आपला
डी आला पहिला एक्स, नंतर हा वाय, हा जो झेड आहे हा झेड घेऊया पहिल्यांदा. झेड नंतर काय येणार, डी नंतर एफ येतं, त्यानंतर एक्स झेड वाय, वाय नंतर कोणाशी लागते, ई बरोबर. तर ह्या संगती आपल्याला दोन्ही याच्यामध्ये संगती काढण्याची आयडिया सांगितली तुम्हाला, की ज्याला ती तंतोतंत जुळवायची ते अक्षर त्याच्याशी कनेक्ट असले पाहिजे, कारण वायची संगती कोणाबरोबर आहे याच्यावरून ओळखलं आपण. तर आता यांच्यावरून आपण बघा, अँगल एक्स आहे कॉन्ग्रुएंट अँगल डी, अँगल झेड आहे कॉन्ग्रुएंट अँगल एफ, लेंथ ऑफ एक्स झेड आहे कॉन्ग्रुएंट लेंथ हा डी एफ. मग आपण याच्यात हे टू अँगल्स आहेत आणि ही साईड आहे. यावरून आपल्याला हे जर यांचा जसा क्रम आहे अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल, म्हणजे ह्या टेस्टनुसार अकॉर्डिंग टू अँगल साईड अँगल टेस्ट, ट्रायंगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ई डी एफ. उदाहरण असंच सोडवायचं, जे मी आता हे उदाहरणच सोडून दाखवतोय, की तुम्हाला परीक्षेला असं एखादं गणित येणार आणि कोणत्या टेस्टनुसार एकरूप आहे ते सांगा. असं एखादं गणित येणार, ते कोणत्या टेस्टनुसार एकरूप आहेत ते सांगा, किंवा ती टेस्ट ओळखायला सांगते. मग त्यांचा क्रम बघायचा आणि त्या टेस्टचा तिथे यूज करायचा आहे. आता चौथी टेस्ट अत्यंत सोपी आहे, अँगल साईड. कोणत्याही एखाद्या त्रिकोणामध्ये तुम्हाला समजा हा आणि हा कोण, दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्याच्यात बाजू दिलेल्या नाहीत आपल्याला, हा अँगल आणि हा दिलेला आहे, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे दोन जोड्या सारख्या आहेत, मग उरलेलं काहीही दिलेलं नाही. मग जर त्याचं काही दिलेलं नसेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो, कारण तुम्हाला माहिती असेल की कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. कोणत्याही ट्रायंगलच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द ट्रायंगल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज अ 180 डिग्री सम ऑफ अँगल्स. त्या त्रिकोणाच्या तिन्ही, म्हणजे जर या दोघांच्या मापांची बेरीज याच्यातून वजा केली तर तिसऱ्याचं माप समानच असणार आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. देन द रिमेनिंग पेअर ऑफ द अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. And hence if two angles and a side adjacent to the one of them are congruent, त्यांच्या लगतची कोणती तरी एखादी बाजू, म्हणजे दोन अँगल आणि एखादी बाजू जर दिली असेल, हे दोन कोण आणि एक बाजू जर दिली असेल तर आपल्याला ही टेस्ट वापरता येते. कारण याचा तिसरा कोण सुद्धा आहे, कारण कॉन्ग्रुएन्सीचा असा मिनिंग नाही आहे, तर सम ऑफ त्या आपल्याला याच्यामध्ये व्यक्त करता येतं. आता आपण शेवटची टेस्ट बघूया, हायपोटेन्यूज साईड टेस्ट फॉर द राईट अँगल ट्रायंगल. आता ही टेस्ट फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठीच आहे, बाकीच्या ज्या आहेत त्या इतर त्रिकोणांसाठी आहेत, पण ही मात्र याचं नावच आहे हायपोटेन्यूज साईड टेस्ट. तर याच्यात हायपोटेन्यूज साईड टेस्ट याच नावाने ते ओळखलं जातं. याच्यात काय ओळखायचं असतं, देयर इज अ युनिक राईट अँगल ट्रायंगल ऑफ अ गिवन साईड अँड हायपोटेन्यूज. तर कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये 90चा एक कोन असतो, तो अर्थातच कॉन्ग्रुएंट असतो, कारण 90 माप याचंही असणार तरच त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणणार. जर तो नसेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणणारच नाही. म्हणजे तिथे जर राईट अँगल ट्रायंगल झाला असेल तर तिथे आता मिळाला आपल्याला हायपोटेन्यूजच्या बाबतीत. आता हायपोटेन्यूज कमी जास्त असू शकतो, पण जर हायपोटेन्यूज आपल्याला कॉन्ग्रुएंट दिला असेल आणि त्याच्यातली एक साईड दिली असेल तर या 1, 2 आणि 3 घटक, 1, 2, 3 घटक, या 3 घटकांचा वापर करून आपण म्हणू शकतो हायपोटेन्यूज साईड टेस्ट. कारण हा तिसरं बोलायची गरजच नाही, हायपोटेन्यूज साईड, कोणती तरी हायपोटेन्यूज या दोन साईडपैकी एक साईड जर कॉन्ग्रुएंट असेल तर ही टेस्ट इथे वापरायची आहे. ड्रॉ द टू राईट अँगल ट्रायंगल्स सच दॅट द साईड ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ वन कॉन्ग्रुएंट विथ करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ द अदर अँड अकॉर्डिंग टू दॅट द हायपोटेन्यूज साईड टेस्ट आर अ युजफुल. आता इथे कोणत्याही प्रकारचं आपण ते मेजरमेंटपेक्षा आपण त्याच्यातलं या लॉजिकने आपण जाऊ शकतो. एकच दोन गोष्टी दिल्या असतील फक्त साईड तर ते ओळखायचं की तिसरा हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर हे साहजिकच हे कॉन्ग्रुएंट आहे. तर अशा रीतीने आपण ह्या इथे टेस्ट वेगवेगळ्या
समजून घेतलेल्या पाहिलेल्या आहेत. तर ह्या तुमच्या वहीत लिहून घ्या, त्यानुसार त्या आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. धन्यवाद.